तिथे भाजपला सीट सोडली गेली आणि त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे नाराज होण्यामागचं तेही कारण आहे. संघटना वाढीसाठी ही वाव मिळत नाही कारण आम्हाला विचारात घेतलं जात नाही. तर इथे म्हणजे खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो आणि त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे. पहिल्यांदा तुमच्या सगळ्या पत्रकारांचं स्वागत करते. खरं तर तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की जेव्हा नवीन शिंदे गट म्हणजे शिवसेना आपला पक्ष स्थापन झाला तर तेव्हा कुडाळ तालुक्यातून प्रवेश करणारी मी एकमेव महिला होती. आणि महिला म्हणजे नुसतं महिला म्हणता येणार नाही तर कारण माझ्याकडे मी 2 सक्सेस निवडणुकी उभी राहिलेली आणि निवडून पण आलेली होती. शिवाय माझ्याकडे शिवसेनेच्या सगळी पदं म्हणजे उपविभाग, विभाग प्रमुख, उपतालुका, तालुका आणि उपजिल्हापद हे उभाटाची एवढी पदं होती. आणि जेव्हा मी शिवसेनेत प्रवेश केला शिंदे गटामध्ये तेव्हा माझ्याकडे जिल्ह्याचं पद दिलं गेलं आणि ते जिल्ह्याचं पद असताना तिथे कार्यरत असताना म्हणजे मी बरंचसं काम केलेलं आहे. माझ्याकडे 5 तालुके होते. 5ही तालुक्यात माझी संघटना वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं होतं. आत्ताच्या घडीला विचार करता म्हणजे तेवढं माझं काम पण राहिलेलं नाही. आणि जर ही आताची वस्तुस्थिती बघता आम्हाला असं वाटतं म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना की इथे खरंच काही वाव मिळत नाहीये काम करण्यासाठी. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. आमदारांबद्दल मला आमच्या निलेश राणे साहेबांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे. पण इथे इतर जर काही बघायला गेलं तर तसं काम करण्याला वाव मिळत नाही. संघटना वाढीसाठी ही वाव मिळत नाही कारण आम्हाला विचारात घेतलं जात नाही. आणि ह्या सगळ्याला म्हणजे इथे थोडं गुदमरल्यासारखंच होतंय मला. कारण मला संघटना वाढवण्यासाठी मला खूप प्रयत्न केले पण आणि करायचे पण होते. पण जर म्हणजे सरळ डावललं जात असेल तर इथे म्हणजे खूप त्रास होतो, मानसिक त्रास होतो आणि त्याच्यामुळे मी या पक्षातून आणि पदावरून मी निवृत्त होण्याचं ठरवलेलं आहे. आणि प्रेस घेण्याचं कारण की म्हणजे हे यापूर्वीच मी ठरवलेलं होतं. पण आत्ताची वस्तुस्थिती बघता की आताच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचं जे काही म्हणजे जे ठरवलं गेलं, जो फॉर्म्युला ठरवला गेला तर त्याच्यातही मी नाराज आहे. कारण तेंडोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तसाच पिंगुळी हा सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तिथे भाजपला सीट सोडली गेली आणि त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे नाराज होण्यामागचं तेही कारण आहे. आणि ह्या सगळ्या कारणामुळे मी आज पक्षातून म्हणजे शिंदे गट शिवसेनेमधून मी आज बाहेर पडत आहे. त्याचबरोबर माझ्याकडे असलेलं ओबीसीचं जिल्हा प्रमुख पद त्यालाही मी राजीनामा देत आहे.